बऱ्याच वेळेला आपण उकडीचे मोदक तयार करायला घेतल्याच्या नंतर मोदकाला कळ्या कशा पाडव्यात हे मोठं टेन्शन असतं। तर ते आता टेन्शन घेऊ नका, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोदकाला सुबक कळ्या कशा पाडव्यात ह्याची सोपी ट्रिक दिलेली आहे, जेणेकरून या ट्रिकने तुम्हाला मोदकाला कळ्या कशा पाडव्यात हे अगदी सहजपणे करता येईल। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे मोदकाला कळ्या कशा पाडाव्यात आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। आता आपण पुरी कशी लाटतो तशीच आपल्याला ही पारी सुद्धा लाटून घ्यायची आहे। आणि पारी आहे ना जास्त पातळ देखील नाही करायची, नाहीतर काय होईल, कळ्या चांगल्या नाही पडणार। ही बघा एवढी जाडी करायची आपल्याला पारी। आता यामध्ये ना आपण थोडंसं सारण भरूया। हे बघा असं सारण भरायचं आहे आपल्याला। आता आपण मोदकाला कळ्या कशा पाडायच्या ना ते सुद्धा आपण पाहून घेऊया। तर आपल्या हाताची 5 बोटं आहेत ना, त्यातले आपल्याला 2 नाही घ्यायचे, 3च घ्यायचे आहेत। 3 बोटाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। ही 3 बोटं आहेत ना थोडीशी बुडून घ्यायचे आहेत, एकदम ओलसर पण नाही घ्यायची। आता कळ्या पाडताना हे मधलं बोट आहे ना, म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं, ते आतमध्ये ठेवायचं आपल्याला आणि हे 2 बोटं आहेत ना ते बाहेर ठेवायचे आहेत, म्हणजे कसं अशी चिमटी येते बघा। तर ही चिमटी आहे ना ती आपल्याला अलगद अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल, आपली पहिली कळी आहे ना ती तयार होईल। तर ही बघा मी आता सोडून देते, दाबून घेतली, आता सोडून देते। तर ही बघा अशी कळी आली पाहिजे। आता काय करायचं आहे, त्याच्या बाजूला आहे ना दुसरी कळी आपण पाडून घेऊया। तर आपला हात सुकला ना तर आपण काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताला पाणी घ्यायचं, सारखं सारखं पण घ्यायचं नाही। असा ना गोल गोल फिरवत जायचा, म्हणजे जशी कळी होईल ना तसं त्याला फिरवत जायचं। हो, म्हणजे सर्व बाजूने एकसारख्या कळ्या येतील ना। हो। ह्या बघा अशा व्यवस्थित ना सर्व बाजूने अशा कळ्या पडल्या पाहिजे, म्हणजे काय होईल, तुमचा मोदक आहे ना एकदम सुंदर दिसेल। क्या बात आहे, जबरदस्त। तर या कळ्या आहेत ना त्या आपल्याला काय करायचं आहे, यांना जवळ करायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या वरती आलेल्या कळ्या आहेत ना त्या वरच्या टोकाला आपल्याला निमुळत्या करत जायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला आहे ना छान आकार मिळेल। हा बघा आपला पहिला मोदक आहे ना तयार झालेला आहे। आता असेच आपण ना बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हळदीची पानं घेतलेली आहेत। आता तुम्हाला नाही जर मिळाली ना तर तुम्ही केळीची पान सुद्धा घेऊ शकता। ती सुद्धा नाही मिळाली ना तर काय करायचं, या चालणीला आहे ना तेल किंवा तूप फिरून त्याच्यावर मोदक ठेवू शकता। हळदीचं पान घालताना ना आपल्याला पूर्ण होल बंद नाही करून घ्यायचे। हे बघा मी खुले ठेवलेले आहेत, म्हणजे कसं खालची वाफ आहे ना ती वरती मोदकाला सुद्धा लागली पाहिजे। त्यानंतर मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे। तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला मोदकाला ना केसर लावून घ्यायचं आहे।
आता केसर लावून झाल्याच्या नंतर हे मोदक आहेत ना ते चालणीमध्ये ठेवूया. संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. तर आता मी इथे वाफेच्या भांड्यामध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, ही चालन आहे ना मोदकाची ती ठेवूया. सर्वस्व जगिया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि 10 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. उडे भासते पावर मी स्वर उडे चला आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. तू सुख करता तू दुःख हरता. चला आता आपण गॅस आहे ना बंद करून घेऊया आणि ही चालन आहे ना ते आपण काढून घेऊया. आता हे मोदक आहेत ना ते आपल्याला गरम असतानाच ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपल्या हाताला ना थोडंसं थंड पाणी घ्यायचा आणि मग असा मोदक उचलून घ्यायचा. थंड पाणी हाताला लावलं ना म्हणजे काय होईल, हाताला चटका नाही बसणार. हो, कसले भारी एक नंबर आपले इथे मोदक तयार झालेले आहेत. क्या बात आहे. मी तर सांगतो मित्रांनो, यंदाच्या गणेश उत्सवामध्ये ना उकडीचे मोदक तयार करून पाहायचे आहेत आणि ही रेसिपी ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम IGTVवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक सुंदर आणि सुबक मोदकाची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बोला गणपती बाप्पा मोरया.